सुट्टी चालू असताना फार्म हाऊस बुक केलेलं, अंघोळ्या करून झाल्याने बाजूलाच लागून ही खजुराची शेती होती. तर म्हटलं चला चालत चालत पायी जाऊया. तर इथं चोरून चोरून आम्ही चिरी काढल्या आणि खूप मोठी खजुराची झाडे आहेत बरं का. तर सगळे एक्सप्लोर करत आम्ही पुढं पुढं जात होतो. मध्ये बोरीचा झाड भेटला, त्याच्यावरनं बोरं काढली. उमानी भेटला, तो म्हणता इथं बोरं काय का, त्यावरती जबल अख्तरला जा किती फुल आलेत बघा. मी म्हटलं आता आम्ही फार्म हाऊस बुक केलं आहे, फक्त इथं पायी चालत आम्ही खजुराची शेती बघायला आलो. खरंच सांगायचं झालं तर सचिनने मी इथं तिसऱ्यांदा चौथ्यांदा येतोय. हा रोड बघताय तुम्ही, तर इथून 2 गाड्या क्रॉस व्हायच्याच नाही. तर आता त्यांनी जागा अशी मस्त साईडने बनवली जेणेकरून 2 गाड्या आपोआप मस्तपैकी क्रॉस होतील. सगळेजण चालत जवळपास अर्धा पाऊण तास आम्ही चालतच होतो. इथे दिसतायत ना तुम्हाला, सुट्टी असल्या कारणाने बरीचशी बॅचलर मंडळी फोटो काढत होते. कारण इथं ना तुम्ही कुठल्याही या मोसमात या टायमात त्या वेळात आहे तर तुम्हाला सगळं हिरवळच हिरवळ दिसत होतं. आणि हे बरेचसे गवत होते. हा गवत इथल्या काय बोलतात उंटांना, गायींना, गुरांना, शेळ्यांना खायलाही करतच असतात. आणि हे खजूर आता यायला सुरुवात होईल कारण गरमीच्या सीझनमध्ये खजूर पिकतात. आम्ही बोललो की गरमीत येऊन जाऊ, एकदा इथनं 1-2 किलो खजूर घेऊनच जाऊ. बरं, तर इथं हे पाट आहेत पाण्याचे, जे पाणी संध्याकाळी या सकाळी वेळेनुसार सोडतात आणि मग तिथून सगळ्या शेतीला पुरवला जातो. हे बघा बाजूला सगळी शेती नांगरकी केलेली आहे. आणि इथे उमानी ट्रेडिशनल ड्रेस घालून लोक फोटो काढत होती कारण ईदचा मोसम सगळा चालू होता. ही आमची चिलन मंडळी. असं वातावरण दिसल्या म्हटल्यावरती सगळ्यांना गावचीच आठवण येत होती, त्याच्यामुळं पसारा चालला होता. इथं गवताचे प्रकार होते. प्रीती म्हणते आमच्याकडे या गवताला कॉन्क्रेज म्हणतात. ओके, तर ही दोघं जण वरती बसलेत. तर इथेच पाण्याचे पाट आहेत. नाही तर बनाना कॅफे आहे, तर तिथे गेलो, फोटो खेचले. बाजूला ह्या तलावातूनच एका माणसाने ताजी बदक नेऊन कापले. तर हो, तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला उद्या भेटू.